नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी जीवनात आनंद, यश आणि प्रेरणा आणणारे 10 प्रेरणादायी विचार घेऊन आले आहे. हे विचार तुमच्या दैनंदिन आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतात. यश मिळवण्यासाठी फक्त मेहनतच नाही, तर योग्य विचार आणि दिशा देखील खूप महत्त्वाचे आहे. हे विचार तुम्हाला प्रत्येक अडचणीत उभं राहायला आणि पुढे जाण्यास प्रोत्साहित करतील. तर चला सुरू करूया आणि आपल्या आयुष्याला एक नवीन उंचीवर घेऊन जाण्याची सुरुवात करूया. तर पहिलं, आपला भूतकाळ विसरा. जे होईल ते होत राहील. आता असं काही करा की पुढील दिवस उत्तम होईल. आपल्या भूतकाळातील चुका किंवा अपयशाबद्दल सतत विचार करणे काही उपयोगाचं नाही. जुन्या गोष्टींमध्ये अडकून राहिल्यास आपण पुढे जाऊ शकत नाही. आपली पूर्ण ऊर्जा आणि लक्ष आज आणि उद्यावर केंद्रित करा. आज केलेले प्रयत्नच आपल्या उद्याचे निर्धारण करतात. भूतकाळ फक्त शिकवण आहे. पुढे जा आणि प्रत्येक नवीन दिवसाची संधी पूर्णपणे वापरा. नंबर 2, यश मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवा. आपणावर विश्वास ठेवलात तर जगही आपल्यावर विश्वास ठेवेल. आत्मविश्वास म्हणजे यशाची पहिली पायरी आहे. स्वतःवर विश्वास नसेल तर दुसऱ्या कोणालाही आपल्यावर विश्वास बसेल असं नाही. काहीही सुरुवात करण्यापूर्वी स्वतःला सांगा, मी हे करू शकतो. भीती आणि शंका दूर करा. जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात ते हार मानत नाहीत. आत्मविश्वास आपल्या चेहऱ्यावर चमक आणतो आणि लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देतात. नंबर 3, मेहनतीशिवाय पर्याय नाही. जर खरोखर यश हवे असेल तर दिवस रात्र मेहनत करा. संपूर्ण जगात यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. जे लोक खूप मेहनत करतात तेच पुढे जातात. जेव्हा बाकी लोक झोपलेले असतात तेव्हा तुम्ही आपल्या उद्दिष्टांसाठी काम करा. मेहनत कधीही वाया जात नाही. आज नाही तर उद्या त्याचं फळ मिळेल. आळशी लोक फक्त स्वप्न पाहतात. मेहनती लोक त्यांना सत्यात बदलतात. नंबर 4, प्रत्येक अडचण एक संधी आहे. घाबरू नका. त्याचा सामना करा आणि काहीतरी नवीन शिका. सर्वांनाच अडचणी येतात, पण ज्यांना भीती वाटते आणि ते मागे हटतात ते कधी पुढे मोठे होत नाहीत. अडचणी आपल्याला मजबूत करतात आणि नवीन कौशल्य शिकवतात. शांत मनाने उपाय शोधा आणि प्रत्येक अडचणीतून काहीतरी शिकण्याची संधी शोधा. नंबर 5, अपयश म्हणजे यशाची पायरी. जे लोक हार मानतात ते कधी जिंकू शकत नाही. प्रत्येक यशस्वी व्यक्तीला कधीतरी अपयश आले आहे. थॉमस एडिसनने बल्ब बनवताना 1000 वेळा अपयश अनुभवले, पण हार मानली नाही. अपयश म्हणजे शेवट नाही तर नवी सुरुवात आहे. अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न करा. नंबर 6, सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक विचार आपल्याला कमजोर करतात. आपल्या विचारांवर आपलं जीवन अवलंबून आहे. निगेटिव्ह विचार केल्यास जीवनात अडचणी वाढतात, पण पॉझिटिव्ह विचार केल्यास आत्मविश्वास वाढतो आणि अडचणी कमी वाटतात. चांगल्या लोकांमध्ये राहा आणि नकारात्मक लोकांपासून दूर राहा. नंबर 7, वेळेचा योग्य वापर करा. एकदा गेलेली वेळ परत मिळत नाही. वेळ अत्यंत मौल्यवान आहे. वेळेची कदर करणारे लोक यशस्वी होतात. मोबाईलवर वाया घालवलेला वेळ टाळा. आजचे काम आजच पूर्ण करा. आळस्य दूर ठेवा. यशस्वी लोक वेळेचे मालक असतात, गुलाम नाहीत. नंबर 8, दुसऱ्यांशी तुलना करू नका. स्वतःच्या मार्गावर चला आणि स्वतःपेक्षा चांगले होण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाची यात्रा वेगळी आहे. दुसऱ्यांच्या यशामुळे स्वतःला कमी समजू नका. आजच्या तुलनेत उद्या चांगले होण्याचा प्रयत्न करा. सोशल मीडियावर फक्त चमक-दमक पाहून दुःखी होऊ नका. स्वतःच्या मेहनतीवर लक्ष ठेवा. नंबर 9, आपलं आरोग्य सांभाळा. निरोगी शरीरातच निरोगी मन असते. आरोग्य ही खरी संपत्ती आहे. रोज व्यायाम, योगा, ध्यान, चांगले आहार आणि पुरेशी झोप घ्या. जंक फूड टाळा आणि पाणी जास्त प्या. निरोगी राहिल्यास आत्मविश्वास वाढतो आणि ऊर्जा टिकते. पैसा कमवता येतो पण आरोग्य पुन्हा मिळत नाही. नंबर 10, स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहाणे सोडा आणि लगेच कामाला लागा. लोक स्वप्ने पाहतात पण बहाणे करतात. वेळ नाही, पैसा नाही, संधी नाही, पण खरंय की जिथे इच्छा तिथे मार्ग निर्माण होतो. छोटे पाऊल उचलून रोज थोडे पुढे चला. बहाणे सोडून काम करा. काम करणारे लोकच यशस्वी होतात. तर मित्रांनो, हे 10 प्रेरणादायी विचार आपल्याला सांगतात की जीवनात यश आणि आनंद मिळवण्यासाठी फक्त मेहनतच नाही तर सकारात्मक विचार, वेळेचा योग्य वापर
आत्मविश्वास आणि आपलं आरोग्य सांभाळणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आजपासून हे विचार आपल्या जीवनात लागू करा. जुन्या चुका विसरा, स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी लगेच पाऊल टाका. लक्षात ठेवा, तुमच्या क्षमता आहे, फक्त ती ओळखा आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करा. तुमचा प्रत्येक दिवस उज्ज्वल, आनंदी आणि यशस्वी होवो. आणि तुम्हाला जर हे 10 प्रेरणादायी विचार आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.